हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि आज आपण बघणार आहोत हॉटेलची एकदम सिक्रेट रेसिपी. मला तर पहिला वाटायचं की आपण हॉटेलमध्ये गेल्याबरोबर लगेच 10 मिनिटात त्यांच्या ज्या भाज्या असतात, कोणतीही डिश असते आपण मागवली की लगेच येते. तर ते लोकं एवढ्या लवकर कसे बनवतात? आणि आपण जर का घरी बनवायला गेलो तर मात्र खूप उशीर लागतो. पण मला आता यांचं सिक्रेट समजलेलं आहे. तर हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि बघा त्यापासून मी किती मस्त भन्नाट अशी ही रेसिपी बनवलेली आहे. तर आपल्याला ग्रेव्ही बनवून स्टोअर करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला ग्रेव्ही बनवण्यासाठी सुरुवातीला एक कुकर घ्यायचा आहे, कारण आपण आज कुकरमध्ये ग्रेव्ही बनवणार आहोत. तर त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं आहे. त्यानंतर जिरं घालायचं इथे 2 ते 3 चमचे. त्यानंतर घालायचं इथे मोठी इलायची, लवंग घालायची आहे. तर हे सगळ्याचं प्रमाण प्रत्येकी 2 टेबलस्पून 2 चमचे आहे. त्यानंतर इथे मी चक्रफूल घातलेलं आहे. त्यानंतर इथे इलायची घातलेली आहे आणि दालचिनी घातलेली आहे. तर हे 2-2 टेबलस्पून इथे मी वापरलेलं आहे आणि सगळ्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. काळी मिरीसुद्धा इथे मी 2 चमचे वापरलेली आहे. आता काय करायचं आपल्याला यामध्ये घालायचं आहे लसूण. तर लसूण इथे मी अर्धी वाटीच्या जवळ घेतलेलं आहे आणि आलं घेतलेलं आहे. आता या सगळ्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे कोथिंबीरचे देठ. तर कोथिंबीरचे देठ तुम्ही इथे घालणार ना तर याची चव अजून मस्त वाढते. आणि कोथिंबीर आपण इथे नाही वापरत आहोत, फक्त देठ वापरतो आणि सगळ्याला काय करायचं ना मस्त असं परतून घ्यायचं आहे. तर बघा आता यामध्ये आपण घालणार आहोत पुढचा जिन्नस, तो म्हणजेच कांदा. तर इथे मी 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे वापरलेले आहेत. तर ते बारीक कापून घेतलेले आहेत. आता त्यांना काय करायचं आहे कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि या सगळ्या मसाल्यांना काय करायचं तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे कांदा व्यवस्थित मिक्स करायचा आहे. आणि हे जी आपण ग्रेव्ही बनवत आहोत तरी बनवायला उशीर लागतो, पण जेव्हा तुम्ही ही ग्रेव्ही वापरून कोणतीही भाजी बनवणार तर कोणी ओळखणार सुद्धा नाही की तुम्ही घरी बनवलेली आहे. तर आता यामध्ये मी अर्धीच वाटी काजू घातलेले आहेत आणि ते 3 ते 4 मोठे टोमॅटो मी बारीक कापून घेतलेले आहेत, ते घालून घेतलेले आहेत आणि याला मस्त परतून घ्यायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण हे सगळे जिन्नस घालतो तर तेव्हा काय करायचं आहे ना 3-4 मिनटं मस्त परतून घ्यायचं आहे. परतणं खूप गरजेचं आहे. तर आता काय करायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला. तर बघा मसाले आपले परतून असे मस्तपैकी झाले पाहिजेत. मगच यामध्ये बाकीचं तुम्ही पाणी वगैरे घालू शकता. तर इथे आता मी पाणी घालते आहे. तर इथे मी पाणी 1 वाटी घातलेलं आहे आणि पुन्हा याला मिक्स करून घेतलं आहे बघा. तर जास्ती पाणी नाही घालायचं आहे. आणि ही ग्रेव्ही ना तुम्ही एकदा बनवलात ना आणि त्यानंतर जर का तुम्ही या ग्रेव्हीपासून कोणतीही रेसिपी बनवणार तर तुमच्या ज्या घरी पाहुणे वगैरे येणार ना ते तुमची तारीफ करणार आणि सगळ्यात मोठं त्यांना समजणारच नाही की तुम्ही घरी बनवलेलं आहे. तर मी शिट्टी लावलेली आहे कुकरची आणि 3-4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत बघा. 3-4 शिट्ट्या काढून घेतल्याच्या नंतर हे अशा प्रकारे शिजून झालेलं आहे. तर याला आता आपण काय करूया एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्याला संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे. तर बघा याला मी काढून घेते असं. आणि यामध्ये बघा आपण जास्त करून जे आपल्या किचनमध्ये साहित्य उपलब्ध असतं तेच वापरलेलं आहे. तर आता यामध्ये ना जे मोठे मोठे मसाले आहेत ते मी काढून घेते आहे. तर याला मी शिजवायला एक 3 ते 4 शिट्या घेतल्या होत्या. तर आता यांना सगळ्यांना काय करायचं थंड होऊन द्यायचे आणि असे जे मोठे मोठे मसाले आहेत तर ते काढून घ्यायचे आहेत. तर नाही काढले तरी चालेल, पण काढून घेतले तरी चालतील, कारण यांचा जो फ्लेवर आहे तो ऑलरेडी आपल्या मसाल्यांमध्ये आलेला आहे. तर त्यामुळे आता हे आपण काढू शकतो आणि मसाले पण आपले एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत. तर बघा हे मोठे मसाले मी काढून घेतलेले आहेत. आता त्याला काय करायचं ना पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. त्याला मी साईडला ठेवून देते थंड होण्यासाठी. थंड झाल्यानंतर आपल्याला ही काय करायची पेस्ट करून घ्यायची आहे. तर बघा मसाले पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता त्याला मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये मी सगळी डिटेल व्यवस्थित सांगितलेली आहे. आणि शेवटपर्यंत ही रेसिपी कशी वापरायची, कशी स्टोअर करायची किंवा मग त्याची चव वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे सगळं मी शेवटपर्यंत सांगितलेलं आहे. तर नक्कीच फॉलो करा. तर बघा मिक्सरच्या जारमध्ये असं काढून घ्यायचं आहे आणि याला वाटून घ्यायचं आहे. तर वाटण्यासाठी आता आपल्याला
एक्स्ट्रा पाणी घालण्याची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी आपण यामध्ये शिजताना अर्धी वाटी पाणी घातलं होतं ना, तर पुन्हा पाणी घालायची गरज नाही आहे. तर आता बघा मी इथे झाकण लावून याला काय करते, बारीक वाटून घेते. जेवढं बारीक तुम्हाला वाटता येईल ना तेवढं बारीक इथे वाटून घ्यायचं आहे. तर वाटून झालेलं आहे बघा. तर मी असं बारीक वाटून घेतलेलं आहे. तर हे बघा अशा प्रकारे पेस्ट तयार झालेली आहे. तर आता बघा, जेव्हा अगर जर तुम्हाला हॉटेलची चव हवी असेल आणि हॉटेलसारखीच ग्रेव्ही हवी असेल, तर तुम्ही याला चाळणं खूपच महत्त्वाचं आहे, गाळून घ्यायचं आहे. म्हणजे गाळून घेतल्याने काय होतं, की यामधले जे अ, दाटसर दाणे आहेत तर ते वेगळे होतात. कधी-कधी आपण वाटताना यामध्ये असा थोडासा मसाला वगैरे राहिला जातो, त्यामुळे मग हे दाताखाली येतात. तर त्यामुळे असं व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे ना, गाळणीने याला गाळून घ्यायचं आहे. बघा आता मी पळीच्या साहाय्याने असं गाळताना फटफट सगळे मसाले एकदम गाळून होतात आहे. आणि ही ग्रेव्ही आहे तर तुम्ही यामध्ये ना कम से कम 4 ते 5 डिश बनवू शकता. अगर जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही याला फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता. पण त्या अगोदर याला मी काही टिप्स सांगते, त्या फॉलो केल्या तरच तुम्ही याला परफेक्ट बनवू शकता. आता बघा आपलं गाळणीने गाळून व्यवस्थित झालेलं आहे. आता काय करायचं आहे, कढईमध्ये तेल घालायचं आहे. तर तेल इथे मी 3 ते 4 चमचे घेतलेले आहे. आता जी आपण ग्रेव्ही तयार केलेली ती सगळी यामध्ये घालून घ्यायची आहे आणि फ्लेम एकदम स्लो करायचा आहे, नाहीतर मग हे अंगावर उडू शकतं. कारण काय होतं, आपण जेव्हा ग्रेव्ही घालतो ना तेल पटकन बघा असं वरती येतं आणि मग ही ग्रेव्ही अंगावर उडण्याचा चान्स असतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, मीडियम फ्लेमवरतीच असं याला हलवून घ्यायचं आहे मस्त. तर आता काय करायचं आपल्याला, मीडियम फ्लेमवरती ना याला एक 5-6 मिनटं असं शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, आणि जेवढा टाईम याला शिजायला लागतो ना, तर त्याची चव तेवढी जास्त मस्त वाढते. आणि याला एकदम चांगल्यापैकी शिजवणं खूपच गरजेचं आहे. कारण ज्यावेळेला आपण अशा प्रकारे ग्रेव्ही बनवतो ना, तर मग ही शिजली नाही ना, मग याची चव मस्त येत नाही. तर बघा 5 ते 6 मिनटं मी असंच शिजवलेलं. त्यानंतर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती मी 10 मिनटं याला शिजत ठेवलं होतं आणि अधूनमधून असं मिक्स केलेलं आहे. आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला सुके मसाले. तर मी हळद घातलेली आहे 2 चमचे. त्यानंतर धने पावडर घातलेली आहे 3 चमचे. लाल तिखट घातलेलं आहे 3 चमचे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि सगळे जिन्नस पुन्हा परतून घ्यायचे आहेत. आणि जेव्हा आपण आता यामध्ये मसाले घालतोय ना, तर हे अंगावर उडतं. तर त्यामुळे काय करायचं आहे, जेव्हा मसाले घालणार तेव्हा फ्लेम एकदम कमी करायचा आहे आणि मग मात्र त्यामध्ये सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत. आणि जर का तुमच्याकडे पाहुणे वगैरे येणार असेल किंवा काही फंक्शन असेल, तर तुम्ही याला 1 दिवस अगोदर बनवून ठेवू शकता किंवा 2 दिवस, आणि मग तुम्ही याला दुसऱ्या दिवशी वापरू शकता. तुमच्या अवघ्या 5 ते 10 मिनिटात कुठच्याही प्रकारची भाजी बनवून तयार होईल. अजिबात तुम्हाला झंझट वगैरे होणार नाही. एवढे पटकन अशी ही बनते. तर बघा अशा प्रकारे ना याला मी आता 3-4 मिनटं परतून घ्यायचं आहे. कारण परतणं खूप गरजेचं आहे. बघा आता असं हे अंगावर उडू लागलेलं आहे. तर यावेळेला काय करायचं आहे, वरती झाकण ठेवायचं आहे आणि याला शिजू द्यायचं आहे. तर त्या अगोदर मी यामध्ये घालते आहे पाणी, कारण ग्रेव्ही थोडीशी घट्ट वाटत आहे मला. तर यामध्ये मी पाणी घालते आहे. गरम पाण्याचा इथे आपल्याला वापर करायचा आहे. तर मी 1 ग्लास गरम पाणी घेतलेलं आहे. तर पहिल्यांदा आता मी 1 ग्लासमधलं अर्धं पाणी इथे वापरलेलं आहे आणि याला मिक्स करून घेते. जर आपल्याला गरज वाटली तर मग उरलेला अर्धा ग्लाससुद्धा इथे घालून घेऊयात. तर असं बघा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करत असताना थोडंसं लांब उभं राहायचं आहे. कारण हे पटकन अंगावर उडतं आणि मग चटका लागू शकतो. तर असं थोडं-थोडं करून मी पाणी घालते आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि ही ग्रेव्ही बनवायला खूपच सोपी आहे. फक्त एवढंच आहे की याला शिजवण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो, तेवढीच मेहनत आहे. तर बघा दिसते ना एकदम भन्नाट अशी. तर आता इथे मी ना 1 ग्लास पाण्याचा पूर्ण वापर केलेला आहे. यावरती झाकण ठेवलं आहे आणि 10 मिनटं याला शिजू दिलेलं आहे आणि मध्ये-मध्ये मी याला काय करते ना, मिक्स करतसुद्धा आहे. कारण मग मिक्स नाही केलं तर मग हे करपून जाईल. तर काय करायचं आहे, मध्ये-मध्ये आपल्याला मिक्स करत जायचं आहे अशा प्रकारे आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनटं पुरते झालेले आहेत. मसाल्यांना बघा किती मस्त अशी तरी आलेली आहे वरती. तर अशाच प्रकारे आपल्याला ग्रेव्ही बनवून तयार करायची आहे. तर ग्रेव्ही बनवून झालेली आहे बघा. आता त्यापासून मी तुम्हाला आपण भाजी कशी बनवू शकतो ते दाखवते आहे. आणि ही ग्रेव्ही ना तुम्ही
एका काचेच्या बरणीत 8 ते 10 दिवस ठेवू शकता फ्रीजमध्ये. तर आता बघा मी भाजी बनवते त्यासाठी मी कढईमध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे. त्यामध्ये मी कांदा, त्यानंतर गाजर आणि शिमला मिरची घातलेली आहे आणि त्याला परतून घेते. तर सगळ्या भाज्या आपल्याला पातळ कापून घ्यायच्या आहेत. बघा गाजर एकदम मी बारीक पातळ कापून घेतलेले आहेत. जेणेकरून काय होतं की हे पटकन शिजतं. तर आपण मिक्स व्हेज बनवत आहोत. तर आता इथे काय करायचं आपल्याला ग्रेव्ही घालायची आहे. तर इथे मी आता 2 ते 3 पळ्या ग्रेव्ही घालते बघा, जी आपण आता बनवून ठेवली होती ना, तीच ग्रेव्ही मी इथे वापरत आहे. तर हे बघा अशा प्रकारे मी आता 3 पळ्या इथे ग्रेव्ही घातलेली आहे आणि याला मस्त परतून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे. तर तुम्हाला आता कोणतेही जिन्नस घालण्याची अजिबात गरज नाही, फक्त ग्रेव्ही घातली. थोडंसं गरम पाणी घालायचं आहे, तर इथे मी अर्धा वाटी गरम पाणी घातलेलं आहे आणि या सगळ्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बघा थोडंसं एक 10 मिनिटं शिजून द्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती, जेणेकरून आपल्या ज्या कच्च्या भाज्या आहेत तर त्या शिजतील. तर आता यामध्ये घालूयात आपण पनीर. तर मी इथे पनीरचे स्लाईस घालते, तर हे मी शेवटी घातलेले आहेत आणि सगळ्याला मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने. हे बघा अशा प्रकारे आणि ग्रेव्ही बघा किती मस्त अशी भन्नाट दिसते आणि खरंच तुम्ही एकदा बनवून बघा, कारण कोणीच ओळखू शकणार नाही की आपण ही घरी बनवलेली आहे. आता झाकण ठेवूयात आणि 10 मिनिटं याला शिजून देऊयात. तर 10 मिनिटं मीडियम फ्लेमवरती शिजू द्यायचं आहे. तर 10 मिनिटं झालेली आहेत आणि बघा एकदम हॉटेल स्टाईल ग्रेव्ही तयार झालेली आहे. फक्त तुम्हाला एकदा ग्रेव्ही बनवायची आहे आणि मग तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या तुम्हाला अगदी 5 ते 10 मिनिटात बनवून खायच्यात. वरनं मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. तर बघा आपली एकदम मस्त अशी मिक्स व्हेज तयार झालेली आहे. तुम्ही यापासून व्हेज, नॉन-व्हेज कोणत्याही प्रकारची रेसिपी बनवू शकता. तर बनवायला वेळसुद्धा लागत नाही. आता बघा मी तुम्हाला ना चिकन मसाला बनवून दाखवते. चिकन मसालासुद्धा एकदम 5 ते 10 मिनिटात होतो. फक्त तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे, चिकन बॉईल करून ठेवायचं आहे. तर बघा आता एक मी पॅन घेतलेला आहे. आता या पॅनमध्ये ना मी तेल वगैरे काही घातलेलं नाही आहे. डायरेक्ट यामध्ये मी ग्रेव्ही घालते आहे. तर ग्रेव्ही इथे मी 2 ते 3 पळ्या घालत आहे. तर जशी तुम्हाला ग्रेव्ही जेवढ्या लोकांपुरतं बनवायची आहे, तेवढी तुम्ही ती ग्रेव्ही घालू शकता. तर बघा ग्रेव्ही घालून फक्त याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. पण शिजवायला आपल्याला जेवढा वेळ लागलेला आहे, तर एकूण तेवढा वेळ तुम्हाला इथे वापरणं गरजेचं आहे आणि यामध्ये मी घातले वाफवलेलं चिकन आणि मस्त याला मिक्स करून घेतलं. तर बघा सुरुवातीला ना मी मसाले भाजण्यासाठी एक 3 ते 4 मिनिटं घेतलेले होते. त्यानंतर मग मी यामध्ये कुकरच्या शिटीचं झाकण लावून तिथे मी हे शिजण्यासाठी 5 ते 6 मिनिटं लावलं. कुकरची शिट्टी झाल्याच्या नंतर जेव्हा आपण मसाले बारीक करून घेतले, तेव्हा मी त्यांना 10 ते 12 मिनिटं शिजवलं. त्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी घालून त्याला 5 मिनिटं शिजवलं आणि मग शेवटी मी यामध्ये जेव्हा मसाले घातले, तर त्यानंतर पुन्हा मी मीडियम फ्लेमवरती 10 मिनिटं शिजवलेलं आहे. तर अशा प्रकारे जवळ-जवळ मला पाऊण तास इथे लागलेला आहे आणि यावरती बघा आता चिकन घातल्याच्या नंतर ना मी ग्रेव्हीवरती झाकण ठेवलेलं होतं आणि 10 मिनिटाला मीडियम फ्लेमवरती शिजवलं. 10 मिनिटं नाही शिजवलं तरी चालेल, कारण चिकन आपलं शिजलेलं आहे आणि वरनं घातली थोडीशी कोथिंबीर आणि बघा एकदम मस्त चिकन मसाला आपला हॉटेल स्टाईल तयार झालेला आहे. तोही अगदी घरच्या घरी. तर जर तुम्हाला ह्या रेसिपीज आवडल्या असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच मला कळवा. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अशाच रेसिपी ट्राय करत राहा. भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.